श्लोक 123. श्रीराम. अहल्ये सती लागी आरण्य पंथे, कुडावा पुढे देव बंदित याते. बळे सोडिता घाव घाली निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. समर्थांनी इथं रामायणामध्ये घडलेली अहिल्याची कथा सांगितलेली आहे. थोड्या संदर्भानं ती या आधीही एकदा निरूपणामध्ये आलेली आहे. अहिल्या ही ब्रह्मदेवाची मानसकन्या होती. तिच्या विवाहाच्या वेळी ब्रह्मदेवानं असा पण लावला होता की जो कोणी 2 प्रहरामध्ये पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला मी माझी मुलगी देईन. हे ऐकून इंद्रासकट सर्व देवता आपल्या वाहनांवर बसून पृथ्वी प्रदक्षिणेला निघाल्या. त्यावेळी गौतम ऋषी नुकतेच गंगेमध्ये स्नान करून परत येत होते. गौतम ऋषींनी तेव्हा कपिलेला वासरू झालेलं पाहिलं. मंत्र म्हणून त्यांनी त्या गाईला 3 प्रदक्षिणा घातल्या. वासरू झालेल्या अवस्थेतल्या गाईला जो प्रदक्षिणा घालेल त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. या नियमाप्रमाणे गौतमाची पृथ्वी प्रदक्षिणा झाल्याचं ब्रह्मदेवाने पाहिलं आणि आपल्या कन्येचा विवाह त्यांच्याशी करून दिला. या विवाहानं इंद्राच्या मनातला मत्सर जागृत झाला. पुढं एके दिवशी गौतम ऋषी पहाटेच्या वेळी स्नानासाठी नदीवरती गेलेले असताना इंद्र गौतम ऋषीचं रूप घेऊन आश्रमात आले. त्यानं धरणीवर अंग टाकलं आणि रतिसुखाची इच्छा प्रकट केली. अशा भलत्या वेळी ही इच्छा ऐकून अहिल्याला आश्चर्य वाटलं, पण केवळ पतीची आज्ञा म्हणून तिनं ती पूर्ण केली. त्याच वेळी खरे गौतम ऋषी नदीवरून स्नान उपासना संपवून परत आलेले होते आणि इंद्रानं आपलं खरं रूप प्रकट केलं. अहिल्या मनातून खूप घाबरली. अनावधानानं झालेल्या चुकीबद्दल गौतम ऋषींनी अहिल्याला तू शिळा होशील असा शाप दिला आणि इंद्राला शाप दिला, तुझ्या शरीरावर योनीसारखी अनेक छिद्र निर्माण होतील. तसंच इंद्र या पदावरून त्याला पदच्युत करण्यात आलं. आणि जेव्हा अहिल्या रडू लागली तेव्हा त्यांनी तिला उशाप दिला की प्रभू रामचंद्र अवतार घेतील आणि त्यांचं इथं आगमन झालं की त्यांच्या धुळीच्या स्पर्शानं तुझा उद्धार होईल. फार पूर्वीपासून हिंदू धर्माची संस्कृती अशी की एकदा लग्न झालं की जे काही सुखदुःख असेल ते पतीपत्नी दोघांचंही असतं. याप्रमाणे अहिल्या शिळा झाली असा शब्द असला तरी त्याचा अर्थ ती तपसाधना करू लागली आणि कोणत्याही वासना तिला स्पर्श करू शकल्या नाहीत असा त्याचा अर्थ आहे. जे पत्नीचं तेच पतीचं या नियमाप्रमाणे गौतम ऋषी तपसाधनेला निघून गेले. ज्यावेळी श्रीरामचंद्र विश्वामित्र ऋषींच्या बरोबर मिथिला नगरीत चालले होते तेव्हा ते या आश्रमात आले आणि त्यांनी तिथल्या शिळेला नमस्कार केला आणि त्यांच्या पायावरची धूळ त्या शिळेवरती उडाली आणि त्यातून अतिशय रूपवान साध्वी ऋषीपत्नी प्रगट झाली, अहिल्या. त्याचवेळी गौतम ऋषी तिथं प्रगट झाले. त्या उभयतांनी विश्वामित्र ऋषींची पूजा केली. राम लक्ष्मण यांनी सर्वांची पूजा केली आणि सर्वांचे आशीर्वाद घेतले. दुसऱ्या चरणामध्ये समर्थांनी रावणानं देवांना बंदी बनवलं याचा उल्लेख केलेला आहे. रावण आपल्याला माहिती आहे हा अतिशय विद्वान, शूर आणि अहंकारी होता. त्यानं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं होतं. सर्व देव माझी आज्ञा पाळू देत, संपत्ती, कला, विद्या प्राप्त होऊन माझं राज्य वैभवशाली होऊ दे असा वर त्यानं मागून घेतला होता. देव, ऋषी, मुनी, ब्राह्मण यांना तर तो त्रास देत असेच, शिवाय स्वर्गावर विजय मिळवून अनेक देवतांना त्यानं आपल्या घरी बंदिवान बनवलेलं होतं. या सर्व देवांचं जीणं लाजिरवाणं झालं होतं. प्रभू रामचंद्रांनी आपल्या शौर्यानं लंका जिंकली आणि उन्मत्त बनलेल्या रावणाचा निपात केला. सर्व देवांना त्याच्या बंदिवासातून सोडवलं.
भगवान इतक्या सगळ्या गोष्टी करत होते, करत आहेत आणि पुढेही करणार आहेत. इतका विश्वास धरायला काय हरकत आहे? ही आपल्या मनातली भावना दृढ करण्यासाठी समर्थ इथं पुन्हा सांगतात की प्रभू रामचंद्र दयाळू आणि भक्त संरक्षक आहेत. ते त्यांच्या भक्तांची कधीही उपेक्षा करणार नाहीत. जय जय रघुवीर समर्थ. अहल्ये सती लागी आरण्यपंथे, कुडावा पुढे देव बंदितया ते. बळे सोडिता गाव घाली निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम.